स्वागतम सुस्वागतम. नमस्कार श्रोतेहो, राजश्री कुणाल टॉक्स या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी कुणाल आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आज आपल्या ह्या मुलाखत सत्र गौरव कार्याचा गौरव व्यक्तिमत्वांमध्ये आपण एक विशेष मान्यवरांना आमंत्रित केलेलं होतं. ती दिग्गज मान्यवर आहे ज्यांचं कार्य त्यांच्या व्यक्तिमत्वांसारखंच खूप मोठं आहे आणि आपण त्यांना अनेक ठिकाणी वर्तमानपत्रांमध्ये, न्यूज चॅनल्सला, टीव्हीजमध्ये त्यांच्या मुलाखती पाहिल्या असतील, पण प्रत्यक्ष त्यांच्या कार्यासंदर्भात आज आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. ज्या श्रोत्यांनी भाग पहिला याचा बघितला नसेल त्यांनी आताच आय बटन वरती क्लिक करून तो भाग तुम्ही नक्कीच पहा. त्याच्यानं तुम्हाला नक्की एक्झॅक्टली कळेल की डॉक्टरांनी कशी सुरुवात केली, त्यांच्या संकल्पना काय आहेत, त्यांना कुठं कशा पद्धतीच्या समस्या आल्या, ह्या सगळ्यांसंदर्भात तुम्हाला पार्ट 1 मध्ये सुद्धा नक्कीच माहिती भेटेल. आणि पार्ट 2 मध्ये सुद्धा आज आपण अनेक प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत, त्यांच्या संदर्भात सुद्धा आपण डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत. मुलाखत सुरू करण्याच्या पहिले आपल्या जीवन प्रवासावरती एक शॉर्ट फिल्म आम्हाला मिळालेली आहे आणि तीच आम्ही आमच्या श्रोत्यांसाठी या ठिकाणी दाखवणार आहोत. तर चला पाहूयात ती शॉर्ट फिल्म आणि त्या माध्यमातूनच आपण डॉक्टरांच्या कार्य संदर्भात जाणून घेऊयात. मैं डॉक्टर अभिजीत सोनावने, लोग मुझे भिखारियों का डॉक्टर बोलते हैं. ये लोग फुटपाथ पे रहते हैं, फुटपाथ पे खाते हैं, जो भी मिलता है खाते, नहीं मिलता तो नहीं भी खाते हैं. तो इनमें बीपी है, डायबिटीज है या कोई और तकलीफ है तो वो तकलीफ में ही जिए जाते हैं. उनको कोई भी उठा के हॉस्पिटल में नहीं लेके जाने वाला. उनको खुद ये मालूम नहीं कि वो किसी डॉक्टर के पास जाएंगे तो डॉक्टर एंटरटेन करेंगे या नहीं करेंगे. मेडिसिन अगर कुछ कभी मिली तो खा लेते हैं, जिंदा रह लेते हैं. जब मेडिसिन बंद होगा वैसे ही मर जाते हैं. इन 1100 लोगों को मैं 15 दिन में कंप्लीट कर देता हूँ, जिसको जो भी चाहिए मेडिकल सर्विसेज और ये सब. जब वो फिजिकली अच्छे हो जाते हैं तब मैं उनको फिर ऑफर करता हूँ कि क्या आप अभी तो अच्छे हो गए तो बेटर है आप कुछ काम करो. फाइनेंशियल ऑल काइंड ऑफ सपोर्ट हम दे देते हैं. इस तरह से पिछले 2-2.5 सालों में टोटल 49 एल्डर बेगर्स आर देयर जिन्होंने भीख मांगना छोड़ दिया है एंड दे आर लिविंग विद डिग्निटी. ये लोग जब रिहेबिलिटेट होते हैं या जब इनकी कोई प्रॉब्लम होती है वो जब सॉल्व हो जाती है तब ये लोग खुश हो जाते हैं, सर पे हाथ रखते हैं, आशीर्वाद देते हैं. तो मुझे ऐसे लगता है कि भगवान ने खुद मुझे नीचे आके आशीर्वाद दे दिया है. हर चीज के लिए पैसा लगता है. अगर सोसाइटी की तरफ से अगर थोड़ा बहुत हमें और सपोर्ट मिल जाए, जिनको ट्रांसफॉर्म किया जा सकता है, ये नंबर भी बढ़ा सकते हैं और खुद के पैरों पे खड़े होने के लिए और ज्यादा उनको हम मदद कर सकते हैं. डॉक्टर, माझा पहिला प्रश्न आहे, तुम्ही नक्कीच या ठिकाणी मी विचारेन की आज आपण ज्यावेळेस भिक्षेकरांसाठी काम करत आहात तर आपल्याला असाही अनुभव आला असेल की काही असे भिक्षेकरी आहेत जे सुरुवातीपासूनच म्हणजे त्या याच्यात नव्हते, ते भिक्षेकरी नव्हते. नंतर त्यांना काही आपल्या पारिवारिक समस्यांमुळे किंवा परिस्थितीमुळे त्यांना त्याचं व्हावं लागलं. तर तो तुमचा अनुभव कसा होता, काय सांगाल या संदर्भात? कसं आहे कुणालजी की जन्मताना माणूस म्हणूनच जन्माला येतो. तो उद्योगपती होईल की भिक्षुकरी होईल की आणखीन काय होईल ही त्याच्यावरती येणारी परिस्थिती ठरवते. जवळपास सर्व भिक्षुकरी असे आहेत की जे परिस्थितीमुळे त्यांना याचना करायला कोणाला आवडतं तोंड वेगाडून. हा, आता काही लोक आहेत असे की ज्यांनी हा भीक मागणं हा व्यवसाय म्हणून स्वीकारलाय. म्हणजे मी नेहमी सांगतो की फॉर एक्झाम्पल सिग्नलला जे काही खूप नाटक करून दाखवतात ना आपल्याला, ड्रेसिंग असतं, डोक्यावर भल्या मोठ्या पट्ट्या असतात, ते समजून जा की ते प्रोफेशनल भिक्षुकरी आहेत. ते प्रोफेशनल, दे आर प्रोफेशनल बेगर्स. बच्चनने कुली पिक्चर मध्ये हमालाचं काम केलं होतं, पण बच्चन हमाल नाहीयेत. त्यांना हमालाची ऍक्टिंग करायची होती आणि त्या हमालाची ऍक्टिंग करण्यासाठी अमिताभ बच्चनना खूप पैसे मिळाले असतील, मानधन मिळालं असेल. सेम काही लोकांनी ही भीक मागण्याची ऍक्टिंग करण्याचे त्यांना पैसे मिळतात. ह्याच्यावरती हे खूप खोल आणि तळागाळात रुतलेलं एक अर्थकारण आहे याच्यामध्ये की तू भीक मागण्याची ऍक्टिंग कर, तुला जे काही पैसे मिळतात त्यातले एवढे माझे तेवढे तुझे असं. आणि मग हे जास्तीत जास्त पैसे मिळवण्यासाठी लहान बाळांना दाखवतील, आपल्याला मला किती लागलंय दाखवतील, लंगडत येतील. ही जी शोबाजी जिथं चालते ना तिथं समजून जा की हे खरी भिक्षुकरी नाहीयेत. त्याच्यामुळे जे लोक ऐकताय श्रोत्यांना मी सांगू इच्छितो की खास करून ना महिला वर्ग जो आहे आपला, हातात लहान बाळ रडणारं पाहिलं की त्याला पैसे देतील, बिस्किट देतील, अमुक देतील, तमुक देतील. एखादा लंगडत चालण्याची ऍक्टिंग करत असेल, एखादं कोबड्या असतील काय असेल, तर ही सगळी मंडळी फेक आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारची तुम्ही
भीक कुठल्याही प्रकारचं काहीच देऊ नका. त्याचं कारण असं की आपल्याला सर्वांनाच लहान बाळ रडताना बघून प्रत्येकालाच वाईट वाटतं आणि याचा गैरफायदा हे लोक घेतात. दुसऱ्या राज्यातली मुलं पळवून आणायची, ती इथल्या लोकांच्या हातात द्यायची. ज्या बाईच्या त्या हातात मूल दिसतं त्या बाईचं ते मूल नसतं. हे कुठून तरी कोणाचं तरी बाळ, आता आपण पेपरमध्ये वाचतोय की हॉस्पिटलमधून या ताईचं बाळ चोरीला गेलं, अमुक. ही चोरी केलेली बाळं आहेत. जोपर्यंत जे म्हणजे काय म्हणायचं मला, की आपण जेव्हा या अशा हातात बाळ दिसणाऱ्या बाईला जेव्हा पैसे देतो, हे करतो, तर तिथं खूप इन्कम होत असतं आणि ही खूप इन्कम असल्यामुळे उलट बाळं पळवण्याची प्रवृत्ती वाढते. त्याच्यामुळे पूर्णतः या लोकांना भीक देणं बंद करा. कुणालजी, पहिल्या आपण भागात म्हटलात की मी डॉक्टरांचं एक डिस्क्रिप्शन देईन आणि आपल्याला यथाशक्ती श्रोत्यांनी डॉक्टरांना मदत करावी, सोम ट्रस्टला मदत करावी. मी हात जोडून मनापासून सगळ्यांना, सर्व ऐकणाऱ्यांना आणि सगळ्यांना सांगतोय की मला मदत जर करायची असेल तर मला एकच मदत करा आयुष्यामध्ये. इथून पुढे कुठल्याही भीक मागणाऱ्या माणसाला भीक देणं बंद करा. मी परत बोलतो, मला जर मदत करायची असेल तुम्हाला काही, मला कुठल्याही आर्थिक काही तुमच्याकडून नकोय, मेडिसिन नको, मला काहीही नको, मला कुठल्याही प्रकारचं डोनेशन नकोय. मात्र मी एक हात जोडून सगळ्यांना विनंती करेन की मला जर काही मदत करायची असेल तर इथून पुढे दिसलेल्या एकाही भीक मागणाऱ्या व्यक्तीला तुम्ही भीक देऊ नका, पण त्याला मदत मात्र नक्की करा. आय रिपीट, भीक देऊ नका, परंतु त्याला मदत मात्र नक्की करा. कुणाची भीक देणं आणि मदत करणं ह्याच्यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे. समोरच्या व्यक्तीला एखादी गोष्ट देऊन परावलंबी करायचं, ही झाली भीक. परंतु एखाद्या गोष्ट समोरच्या व्यक्तीसाठी तुम्ही अशी काहीतरी गोष्ट करा की तो स्वावलंबी होईल. तुम्ही जेव्हा एखाद्याला परावलंबी करताना त्यावेळेला ती भीक, आणि ज्या वेळेला तुम्ही एखाद्याला स्वावलंबी करताना त्यावेळेला ती झाली मदत. तर भीक नका देऊ, मदत करा. जोपर्यंत आपण भीक देतो ना तोपर्यंत भिक्षुकरी वाढणार आहेत. लोक नाकम ओरडतात, किती भिकारी वाढलेत ना शहरामध्ये. अरे तुम्ही वाढवले, तुम्ही भीक देता, त्याच्यामुळे त्यांची काम करण्याची वृत्तीच मरते. तुम्ही त्यांना कामाला द्या. आणि जे काही लहान बाळं रडतात दिसतात, नका जाऊ त्याच्यावरती. इट इज फेक, ते खोटं आहे. ते मगाशी मी बच्चन साहेबांच्या पिक्चरचा जसा हे दिलाय, एखादा पिक्चर जसा असतो आपण तेवढ्यापुरतं रडतो, पण ते खोटं असतं सगळं. तसंच हे सुद्धा. तर भीक नका देऊ, मदत करा. भीक देणं म्हणजे एखाद्याला परावलंबी करणे आणि मदत करणं म्हणजे एखाद्या स्वावलंबी डॉक्टर, मी या करणं. ठिकाणी सिंपल तुम्हाला सांगतो. विचारेल की जसं तुम्ही म्हणालात की त्यांना भीक देऊ नका, एक मदत तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात, म्हणजेच ते स्वावलंबी होतील. पण मग आता सर्वसामान्य व्यक्तिमत्व जे आज आपला व्हिडिओ या ठिकाणी पाहत आहेत, तर ते ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला असं बघतील की जो भीक मागतोय, भिक्षेकरी तो आहे, तर तो त्याच्या लेवलवरती कशा पद्धतीने त्याला काय मदत करू करू शकतो? शकेल? काय उदाहरण सांगाल याचं? खरं सांगू का, ह्या लोकांनाही भीक मागण्याची सवय 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्षाची असते. एका रात्री ते परिवर्तन घडणार नाही. मी 7 वर्ष झाली काम करतोय, 24 तास, आणि मी 105 लोकांना कन्व्हर्ट करू शकलो. तर तुम्ही अपेक्षा करू नका की तुम्ही जाता जाता सांगाल त्याला काम कर आणि त्याने लगेच काम चालू केलं आणि लगेच तो भिक्षुकरी होता, तो कष्टकरी झाला, मग तो गावकरी झाला. नो, इट इज नॉट दॅट सिम्पल. मी 7 वर्ष झाली, 24 तास मी हे काम करतो आणि माझ्या 7 वर्षामध्ये 365 गुणिले 7 वर्ष किती दिवस होतात, त्याला गुणिले 24 तास करा. 24 तास म्हणजे अगदी शब्दशः 24 तास नव्हे, परंतु दिवसभर मी हे काम करत असतो आणि या याच्यामध्ये 105 लोकांना मी कन्व्हर्ट करू शकलोय. तर ही अपेक्षा धरू नका की तुम्ही सांगाल अरे काम कर, मग लगेच तरी काम चालू केलं. नो, ही अगदी हळूहळू स्टेप बाय स्टेप. तर अगदी जर कोणाला इच्छा असेल तर आता एक उदाहरण देतो मी की काय करू शकतो आपण. तर जो 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 श्रोतू वर्ग आहे ते लोक काय करू शकतात, तर आपल्या घरात आपण हाऊस म्हणून आपलं वजन चेक करण्यासाठी एखादा वजन काटा आणलेला असतो. तो पहिले 8-15 दिवस, महिना, 2-4 महिने झाले की त्याचा सेल संपतो. आपण ते सेल टाकायला कंटाळा करतो त्याच्यामध्ये. तो वजन काटा महिने घरातल्या घरात पडून असतो. तुम्ही तो वजन काटा घ्या, त्याच्यात सेल घाला. 10, 20 का 30 रुपयाला काहीतरी सेल येतात. सेल घाला आणि एखाद्या अंध अपंग व्यक्तीला द्या तुम्ही तो. त्याला सांगा की बाबा, भीक मागण्याच्या ऐवजी हा कुठेतरी घेऊन बसा तुम्ही. लोक येतील, वजन करतील, तुम्हाला 2, 5, 10 रुपये देतील. भीक नका मागू. हा एक पर्याय आहे.
दुसरा पर्याय असा आहे की कितीतरी महिला जर कोणी ऐकत असतील इथे आता, तर कितीतरी महिला म्हणजे माझ्या आईवरून सांगतो मी, की ते आहेर वगैरे प्रकार जो असतो ना लग्नातला, आहेरात साड्या देतात, घेतात, त्यातल्या ना नुसत्याच एक शो साठी एक फॉर्मॅलिटी म्हणून घ्यायच्या असतात त्या महिला कोणी घालत नाहीत, वापरत नाहीत त्या साड्या. बायका त्या आपल्या घरात ठेवतात साड्या, की पुन्हा कोणाचं लग्न आलं, कुणाचं काय झालं तर आपल्याला ते देता यावेत. तर अशा 5-50 साड्या घरामध्ये पडून असतात आपल्या. एखादी जर महिला आली आणि तिला जर सांगितलं, की "बाई, ह्या 10 साड्या आहेत जुन्या, ह्या साड्या घे आणि तू तुझ्या जिथं कुठे राहते झोपडपट्टीत, तिथं तुला तू 10, 20, 30, 40, ₹50 तुला जे काही जमतंय तेवढ्या पैशाला तू हे विकून टाक साड्या." तिनं जर ह्या साड्या विकल्या, तर तिला आता त्या 400-500च्या साड्या जर ₹10-20 जर झोपडपट्टीत जर कोणाला मिळत असेल, तर लोकांच्या उड्या पडतात. त्याच्यावर मी बघितलंय प्रत्यक्ष झोपडपट्टीत जाऊन. तर तिला ऑटोमॅटिक जर 10 साड्या विकल्या आणि जर सपोज ₹50 एक साडी घेतली, तर तिला एक विदिन 1 अवर ₹500 मिळतात तिला. आणि तिची एक मेंटॅलिटी बदलते, की यार मी दिवसभर लोकांच्या ती बोलून नाही दाखवणार कोणाला, पण ते आतल्या आत माइंडमध्ये चालू असतं. मी दिवसभर लोकांच्या हाता-पाया पडते, सगळं करते. तेव्हा मला ₹150 ते ₹200 मिळतात. मी जर अशा साड्या विकल्या किंवा काय केलं, तर मला तासाभरात ₹500 मिळाले. तर तिची मेंटॅलिटी चेंज व्हायला लागते. अजून एक, तुम्हाला जर कोणी असं दिसलं, एखादा थर्मास जर तुम्ही घेतला, त्याच्यात एक 10-20 चहा बसतील असा एक थर्मास जर घेतला, ह्याची किंमत एक ₹150, ₹200, काहीतरी असते. तर त्याच्यामध्ये चहा भरून दिला तुम्ही, एक एवढे-एवढेसे कप त्याला घेऊन दिले आणि त्याला सांगितलं, की या लाईनपासून त्या लाईनपर्यंत जाऊन हे तुला मी मोफत देते, फुकट देते. हे जाऊन तू इथपासून जाऊन तिथपर्यंत तू विकून ये परत. ₹5 चहा जर असेल आणि एक 20 चहा जरी विकले, तरी चहाला कुणीच नाही म्हणत नाही. रस्त्यावरती तुम्हाला चहा घेता का म्हटल्यावर आपण होच म्हणतो. हं, तर ₹5 जर चहा असेल, 20 चहा जरी त्याचे खपले, तरी त्याला एक अर्ध्या 1 तासामध्ये, 1.5 तासामध्ये त्याला ₹100 मिळतात. तर त्याची ना मेंटॅलिटी चेंज व्हायला लागते. मी काय म्हणत नाहीये, की तो लगेच चहा विकून उद्या लगेच उद्योगपती होईल, 1 करोड 1 अब्जाचा त्याचा बिझनेस होईल. नो. आपण ही त्याची मेंटॅलिटी बदलतो. त्याला फक्त एवढंच दाखवून द्यायचं आपल्याला, तू दिवसभर लोकांच्या मागं फिरतो, भीक मागतोस आणि तुला सकाळी 9 ते रात्री 9-10 वाजेपर्यंत 150, 200, ₹250 मिळतात. पण तू जर हे काम केलंस, तर तुला तासात, 1.5 तासामध्ये ₹100-150 मिळतील. ही एक हळू मेंटॅलिटी त्यांच्यामध्ये वाढत जाते. जर तुम्हाला कोणी दिसलं, तुम्ही सांगा माझी गाडी पुसायला रोज तू येत जा. मी तुला जे काही 200, 400, ₹500 असतील ते महिन्याला देत जाईन. तर हे आपल्याला जे कोणी लोक ऐकतात त्यांना अशा पद्धतीने आपल्याला या लोकांना कामाला लावता येईल. आता ह्यातले बरेचसे लोक, मला आता ऐकून सवय म्हणून सांगतो, की बरेचसे लोक म्हणतात, "डॉक्टर अहो आम्ही बोललो त्यांना काम करा, पण ते काही काम नाही करत, हे नाहीत करत." तर कसं आहे, की तुमची त्यांची ओळख नाहीये. एखादी जर गोष्ट असेल कुणालजी आणि राजश्रीताई, एखादी जर गोष्ट असेल, आ आ तुमच्या आणि माझ्यावरनं उदाहरण घ्या, की एखादी जर गोष्ट असेल, तर जेव्हा तुमचा भाऊ सांगेल, जेव्हा तुमची बहीण सांगेल, जेव्हा तुमची आई सांगेल, जेव्हा तुमचे आजोबा सांगतील, आजी सांगेल, कोणीतरी सांगेल, तेव्हा ते आपल्याला पटते. पण तुम्ही रस्त्याने चाललाय आणि समोरनं कोणीतरी माणूस येतो आणि तो तुम्हाला काहीतरी सल्ला देतो, तर तुम्ही नाही त्याचा ऐकत. तुम्ही "यार कोण आहे? काय?" तर ना, हा ट्रस्ट असावा लागतो. म्हणजे जी लोकं मला म्हणतात, "अहो, त्या भिक्षेकाराला सांगितलं मी काम कर, पण तो काही तयारच होत नाही." तो कसा तयार होईल? त्याची तुमची काही ओळख आहे का? त्याचं तुमची काही रिलेशनशिप आहे का? आपण कुणाचं ऐकतो? आपल्या आई-बाप, आजी-आजोबा, मित्र, मैत्रीण, बहीण, बायको, व्हॉटएव्हर जे कोण, त्या लोकांचा ऐकतो. कारण आपला त्यांच्यावरती ट्रस्ट असतो. उगीच रस्त्यानं जाता येता मग लोक मला सतत म्हणत असतात, "अहो डॉक्टर, त्याला मी किती वेळा सांगतो काम कर." तो कामच करत नाही. तो नाही काम करणार. त्याच्या आधी तुम्हाला त्याच्याविषयी, म्हणजे तुमच्या दोघांमध्ये ती रिलेशनशिप झाली पाहिजे आणि ही रिलेशनशिप मी तयार करतोय यांच्यात बसून. तेव्हा ते लोकं माझं ऐकतायत. तो पण स्पीड काय आहे आणि स्टॅटिस्टिक काय मी सांगितलं. 7 वर्षात 105 लोकं आहेत फक्त. तर इतकं नाहीये की ते सहज जाता-जाता ऐकतील. तुम्हाला खरंच जर काही करायचं असेल, तर मग एखाद्या व्यक्तीला तुम्ही फक्त पकडा. नका माझ्यासारखं सगळं गाव गोळा करायला जाऊ. एखाद्या फक्त व्यक्तीला पकडा. एखाद्या व्यक्तीला जर, आता महिला आहेत माझ्याकडे बऱ्याचशा, माझ्या डोनर्स आहेत किंवा ताई आहेत. खूप त्यांना एखाद्या व्यक्तीविषयी प्रेम वाटतं. मला म्हणतात की त्यांना माझ्या घरात राहायला पाठवा. माझे वडील आत्ताच वारले आणि मी त्याला माझे वडील म्हणून सांभाळेन. अशाही काही ताई आहेत माझ्याकडे. तर मी अशा लोकांना सांगू शकतो, की एखाद्याच व्यक्तीला तुम्ही फोकस करा त्याच्यावरती. त्याच्याशी आधी काही त्याला कामाबिमाचं बोलू नका. त्याला आधी काहीतरी द्या. अ, त्याच्या विरुद्ध आहे मी खरं तर. परंतु एक रिलेशनशिप तयार करण्यासाठी, काय आजोबा, काय बाबा, काय आजी, कसे आहे तुम्ही, जेवला का? वगैरे, वगैरे, वगैरे. 2दा, 4दा, 10दा, 20, 25दा झालं ना, की मग त्याच्यानी
आपल्या दोघांमध्ये एक रिलेशनशिप होतं, एक ट्रस्ट तयार होतं. हा ट्रस्ट तयार झाल्याच्या नंतर मग तुम्ही त्याला सांगा, मावशी मी तुला माझ्याकडे काही साड्या ते देऊ का, तू विकशील का? अरे बाळा माझ्याकडे एक चहाचं एक हे आहे, मी तुला देऊ का? अरे बाळा माझ्याकडे एक वजन काट आहे, मी तुला देऊ का? तेव्हा ते ऐकतील. तुम्ही उगीच जाता जाता स्कूटरवरनं जाताना शेजारी दिसताना त्याला म्हणताय काम कर रे, तू नाही का मग काम करणार? कारण ती रिलेशनशिप नाही, तो ट्रस्ट नाहीये. हा ट्रस्ट आधी डेव्हलप करावा लागेल आणि मग हा ट्रस्ट डेव्हलप झाल्याच्या नंतर ते लोक निश्चित ऐकतात. नक्कीच. डॉक्टर, मी तुमच्या मागच्या भागामध्ये तुम्ही खराटा पलटण संदर्भात माहिती देत होतात, पण आपल्या वेळाअभावी ते पूर्ण करता आलं नाही. त्याही प्रश्नाकडे मी नक्कीच पुन्हा येईन, ती माहिती देखील मी तुम्हाला सांगण्याची विनंती करतो. मी तत्पूर्वी राजश्रीताईंकडे जाईल. राजश्रीताई, आपण जो प्रश्न त्या ठिकाणी विचारला, संवेदनशीलतेसंदर्भातला आपण जो प्रश्न या ठिकाणी विचारलेला होता, तो प्रश्न आपण पूर्ण करावा, म्हणजे आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ शकू. राजश्रीताई. भिक्षा करी ते कष्टकरी ते गावकरी, म्हणजे सक्षमीकरणाची थोडक्यात व्याख्या सांगितली. आणि आता मी लक्ष देऊन ऐकत होते डॉक्टरांचं, की जाता जाता सल्ले देऊन ऐकणार तर नाहीच ते, तर रिलेशन पहिले करा, म्हणजे विश्वास संपादन करा. म्हणजे आम्ही जसं पाहिलं डॉक्टरांच्या प्रती त्यांची खूप श्रद्धा आहे. थोडं म्हणजे डॉक्टर अगदी खेळीमेळीच्या वातावरणात, मगाशी जसं सांगितलं म्हातारे किंवा डॉक्टरांना पोरा असं संबोधन देत होते ते. तर आम्हाला मुडदे म्हणतात मला, मुडद्या सुद्धा म्हणतात मला. ऐकलं आम्ही कानाने ऐकलं. आणि मी सगळ्या श्रोत्यांना सांगेल की डॉक्टर जे मगापासून सांगताय, तर आम्हाला अजिबात त्यांना डिस्टर्ब करावं वाटत नाही, खूप ऐकावं वाटतंय. कारण आम्ही जे ऐकलंय आणि आपण जे ऐकता याच्यातला एकही शब्द अलंकारिक नाही, काल्पनिक नाही, कुठलीही त्याला अशी खोटी झालर दिलेली नाहीये. कारण आज जर आपण पाहिलं एनजीओ किंवा समाजसेवेच्या नावाने एक बाजारीकरण, व्यापारीकरण, मार्केटिंग दिसतं आपल्याला. समाजामधील ही जी मानसिकता आहे की बऱ्याचशा वेळेस हे जे तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे खराटा पलटणमध्ये आजी जे आहेत ते काम करतात, त्या ठिकाणी ते काम करतात. मग ह्या वेळेस आई वडील आणि मुलांमधला जो काही असा संघर्ष तुम्ही कधी पाहिलायत का? किंवा मग ह्यामुळेच असं होतं की बऱ्याचशा वेळेस मुलांना आपल्या आई वडिलांना सांभाळायचं नसतं, त्यामुळे मग एखाद्या विशिष्ट कालावधीनंतर ज्यावेळेस तो मुलगा स्वतः सक्षम होतो आणि त्यावेळेस वाटतं की बाबा आता नको, आई वडिलांना नको सांभाळायला, की बऱ्याचशाच आपण असं पाहतो, तर ते मग त्यांना घराबाहेर काढून देतात. मग त्या आई वडिलांवरती ती परिस्थिती येते की आपल्याला भीक मागण्याशिवाय आता कोणतंही साधन नाहीये. तर मग ह्या मानसिकता खरंच बदलण्याची कुठं गरज आहे का? किंवा कसं आपण याच्यावरती बदलू शकतो? काय आपलं मत याच्यावरती? काय सांगा? आपण लहानपणी पुस्तकात वाचलंय की माणसाची उत्पत्ती ही माकडापासून झाली. तुम्ही वाचले, मी वाचले, उत्क्रांतीवाद वगैरे वगैरे वगैरे, डार्विनचा सिद्धांत, मला काय आता आठवत नाही जास्ती. परंतु मला भीती वाटते काही वेळेला कुणाल सर, की भविष्यात अशी नको पुस्तकं यायला. आपली मुलं किंवा त्या मुलांची मुलं किंवा आणखीन कोणी, भविष्यात अशी नको वेळ यायला. आपण आता म्हणतो की आत्ता हा जो माणूस दिसतो ना, हा पूर्वी माकड होता. तुम्हालाही माहितीये, मलाही माहितीये. भविष्यात अशी नको वेळ यायला की रस्त्यावर माकडं दिसतील आणि पुस्तकात असं शिकवलं जाईल की आत्ताची जी माकडं दिसतात ती पूर्वी माणसं होती. आपण आपल्या आजीचा, आईचा, म्हाताऱ्या माणसाचा हात हातात घ्यायला सुद्धा आपल्याला लाज वाटते किंवा किळस वाटते, किंवा हॉस्पिटलमध्ये जर कोणी असतील यांची किळस वाटते. तुम्ही रस्त्यावर बघा, ही आहेत ना आपल्या माणसांना ना प्रेमानं चाटत असतात, मायेने चाटत असतात. आपण हात सुद्धा हातात घ्यायला लाजतो किंवा किळस वाटते किंवा घाण वाटते आपल्याला. पण मला अशा वेळेला असं वाटतं की यार, आपण खरंच माणसं आहोत का जनावरं आहोत? आणि ती खरंच जनावर आहेत का ती माणसं आहेत नाती जपणारी? रस्त्यावरच्या डुकरांची पिलावळ असते, त्यांना आपापसात कुठली लाज नाही वाटत. कुत्र्यांची झुंड असते, त्यांना आपापसात नाही लाज वाटत. मग आपण आपल्या लोकांना जवळ घेण्यामध्ये, त्यांचा हात सुद्धा धरण्यामध्ये आपल्याला काही वेळेला लाज वाटते, घृणा वाटते, घाण वाटते, त्यांना नाही वाटत. मग खरं माणूस पण कशात आहे? आपल्याला 2 हात 2 पाय दिलेत म्हणून आपण माणसं आहोत, की केवळ त्यांना 4 पाय आहेत म्हणून त्यांना जनावरं म्हणायचं? खरी माणसं ती आहेत, खरी माणुसकी तिथे आहे, असं मला वाटतं. परिस्थिती बदलणं खूप गरजेचं आहे आणि बऱ्याच गोष्टी असतात त्यात, सासू सुना वगैरे 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 अशा बऱ्याच गोष्टी आहेत. परंतु मी खूप लोक असे बघतोय, माफ करा परंतु
मी तहसीलदारांच्या एका तहसीलदाराच्या वडिलांना भीक मागताना पाहिलंय. नुसतं पाहिलं नाही, खूप जवळचे आहेत माझ्या. मी आता ते कोणाचं नाव डिस्क्लोज नाही करणार. अत्यंत मोठ्या मोठ्या व्यक्तींचे आई, वडील, आजी, आजोबा आता सध्या रस्त्यावरती आहेत. काय त्या तहसीलदाराला कमी असेल की एक बापाला एक छोटीशी खोली घेऊन द्यायचं, भले स्वतःच्या घरात नसेल जागा, असं समजूयात आपण. एखादी रूम घेऊन द्यायचं, काय त्या तहसीलदारांना अवघड असेल, परंतु नाही. तर अशी कितीतरी माणसं आहेत ज्यांचे आई, वडील, आजी आणि आजोबा आता सध्या रस्त्यावरती आहेत. आणि याला काही इलाज नाहीये. ही कुठून तरी आतून मानसिकता बदलायला हवी आहे आणि ती बदलेल कधीतरी अशी अपेक्षा आहे. नक्कीच डॉक्टर. आता जे फोटोज आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत, आपल्या स्क्रीनवरती जे फोटोज येत आहेत, खरंच खूप इमोशनल आहे की जे भिक्षकरी असतात ते कुठेही त्या ठिकाणी बसतात आणि आपण एक डॉक्टर असून सुद्धा आपण त्यांची सेवेमध्ये इतकं आपण स्वतःला समर्पित केलं, इतकं डेडिकेशनने आपण काम करतात की अगदी आपण त्यांच्याबरोबर बसून त्यांची समर्पित सेवा त्या नाही सर, ठिकाणी करत असतात. समर्पित नाही सर. एक साधं एक सिंपलचं उदाहरण सांगतो तुम्हाला, की जेव्हा आपल्याला लागतं ना, समजा मला ठेच लागली आत्ता, तर मला दुखतं, मला वेदना होते, मला लागतं, मी. परंतु ना, तुम्हाला कधी ठेच लागली आणि मला वेदना होतात ना, जेव्हा स्वतःला लागतं तेव्हा होतात त्या वेदना. पण तुम्हाला लागतं आणि मला दुखतं, त्याला म्हणतात संवेदना किंवा समवेदना किंवा सहवेदना. वेदना वेगळी असते. वेदना फक्त आपल्यापुरती मर्यादित असते. संवेदना ही दुसऱ्यांच्या बाबतीत असते. सहवेदना आणि समवेदना ही दुसऱ्यांच्या बाबतीत असते. मी ती फक्त समवेदना आणि सहवेदना जगण्याचा प्रयत्न करतोय. दॅट्स इट. नक्कीच. एक खूप मोठं कार्य खरं म्हणता येईल. आपले विचारही तेवढेच आपल्या कार्यापेक्षाही खूप महान आहेत आणि त्याच्यासाठी जगद्गुरू तुकोबारायांनी सांगितलेलं आहे, ते सुद्धा आमच्या श्रोत्यांसाठी नक्कीच या ठिकाणी सांगेल. आणि ते डॉक्टरांचा एक गौरव सुद्धा असेल ह्या तुकोबारायांचे जे अभंग आहे. "जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा." म्हणजे आज डॉक्टर ज्यांची सेवा करतात, आपण दिव्यांग जे लोक असतात त्यांच्यासाठी आपण म्हणत असतो, पण हा जो घटक आहे, भिक्षेकरी हा जो घटक आहे, हा सुद्धा तेवढाच समाजामध्ये दुर्लक्षित आहे. यांनाही तेवढाच त्रास सहन करावा लागतो आणि अशा व्यक्तींसाठी ज्यावेळेस डॉक्टर काम करत आहेत, तर अशा व्यक्तींमध्येच खऱ्या अर्थानं संतपण किंवा देवत्व ज्याला आपण म्हणत असतो, ते आपल्याला आज डॉक्टरांमध्ये दिसतं आहे. आणि खऱ्या अर्थानं जोपर्यंत व्यक्तीच्या अंगामध्ये देवाचा एक अंश नसतो किंवा ज्याला आपण म्हणतो ना, की आपल्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर विचार केला, तर प्रत्येकाच्या शरीरामध्ये एक आत्मा असतो आणि तो आत्मा म्हणजे परमेश्वराचंच एक रूप. तर मी नक्कीच या ठिकाणी म्हणेल, की डॉक्टर अभिजित सोनवणे यांच्या रूपानेच एक ज्याला आपण म्हणत असतो, की देवत्व त्यांच्यामध्ये आहे, देवाचा अंश आहे, म्हणूनच एवढं मोठं कार्य आज त्यांच्या हातून घडत आहे. ह्या अभंगाच्या पुढेच खूप छान तुकोबराय पुन्हा एकदा सांगतात, की "मृदू सभाय नवनीत, तैसे सज्जनांचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही, त्यासी धरीच हृदयी, दया करणे जे पुत्रासी, तेची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती, त्याची भगवंताच्या मूर्ती." जसं मी उल्लेख केला, देवाचा अंश म्हणजेच भगवंताच्या मूर्ती त्याच आहेत. त्यांचंच खऱ्या अर्थानं सहकार्य, त्यांनाच खऱ्या अर्थानं मदत केली पाहिजे. अशा व्यक्तींच्या परिवर्तनामध्ये आपण स्वतः सहभाग घेतला पाहिजे. हेच नक्कीच या ठिकाणी सांगेल. डॉक्टर, मुळात माझा पुढचा महत्वाचा प्रश्न याच्यामध्ये आहे, की हे सगळं करत असतानाच आजपर्यंत जवळ-जवळ श्रोत्यांना ही माहिती या ठिकाणी देईल, की 1,500 पुरस्कार डॉक्टर साहेबांना मिळाले. अगदी मुलाखत सुरू होण्याच्या पहिले मी डॉक्टरांना फोन केला होता, की आपल्याला आपल्या पुरस्कारांचा सुद्धा याच्यामध्ये उल्लेख करायचा आहे. पण डॉक्टरांनी त्या ठिकाणी स्पष्ट नकार दिला, की तुम्ही माझ्या कोणत्याही पुरस्कारांचं वर्णन करू नका. जस्ट तुम्ही त्या ठिकाणी सांगा, की डॉक्टर फॉर बेगर्स आणि तुम्ही असा उल्लेख करू शकतात, की मला एवढे-एवढे पुरस्कार मिळाले. म्हणजे बघा, केवढं मोठं व्यक्तिमत्व आहे, केवढे मनाचे उदार व्यक्तिमत्व आहेत, की ज्यांना एवढे पुरस्कार मिळालेले आहेत आणि त्याचा कुठेही उल्लेख न होता, म्हणजेच ज्याला आपण म्हणतो ना, की अगदी गुप्ततेमध्ये आपण सगळंच काम जर केलं, पण एक दिवशी ना तुम्हाला तुमची कुठे ना कुठेतरी दखल घेतली जाते. तुम्हाला कुठे ना कुठेतरी तुमचं एक अस्तित्व असतं आणि तेच एक फार मोठं अस्तित्व आज डॉक्टरांचं समाजामध्ये निर्माण झालेलं आहे. डॉक्टर, अनेक आता सकारात्मक गोष्टी आपल्याला पाहण्यास मिळत असतील, की जसं खराटा पलटण संदर्भात तुम्ही सांगितलं. माझ्या या प्रश्नामध्येच तुम्ही त्याचं उत्तर नक्कीच द्या, की बऱ्याचशा हे करत असताना समस्या येत असतात, की म्हणजे कुठेतरी विरोध जाणवत असतो. तर ह्या समस्या तर येतातच, पण त्याच्यावरती मात आपण कशा पद्धतीने केली? काय सांगाल या संदर्भात? समस्या तर येत असतात आणि
रोज त्या घडीघडीला येत असतात. प्रॉब्लेम्स तर येणारच आहेत आणि जे काही प्रॉब्लेम्स येतात त्याच्यावरती मार्ग निघत राहतात काही ना काहीतरी. मगाशी तुम्ही एक शब्द वापरलात की तुकोबांचा एक अभंग सांगून तुम्ही म्हटलात संत किंवा काय. तर मी आता एक परवाच एका ठिकाणी असं लिहिलं की वाहत्या पाण्याला जर बांध घातला तर ते संथ होतं. वाहत्या पाण्याला जर बांध घातला तर ते संथ होतं आणि अवखळ मनाला बांध घातला की ते संत होतं. अगदी बरोबर. तर मन इकडं तिकडं भरकटतच असतं. या सगळ्या कामामध्ये अडी अडचणी आणि या सगळ्या गोष्टी खूप येत असतात. परंतु ज्या काही ह्याच्यातून पॉझिटिव्ह घटना घडत असतात, ह्या पॉझिटिव्ह घटनांमुळे पुन्हा एक ऊर्जा मिळते, पुन्हा एक ताकद मिळते त्याच्यातून. त्या आउटकम काय म्हणूयात आपण, त्याच्यातून बाहेर पडण्याची एक ऊर्जा मिळत असते. त्याच्यामुळे अडचणी आणि या सगळ्या गोष्टी येत असतात. अनंत अडचणी येतात त्या सगळ्या गोष्टींमध्ये. काही वेळेला ज्या लोकांसाठी मी काम करतोय त्यांची कुठली तरी घरातली नातेवाईक मंडळी किंवा ते येऊन हे करतात, आमची आई आहे, आमची आजी, आमचे आजोबा आहेत, आम्ही ह्यांचं काय करायचं ते करू, तुम्ही कोण यांचं काही करणार आहे, वगैरे वगैरे. अशा अनेक अडचणी आणि या सगळ्या गोष्टी येत असतात. पण ज्या काही दिवसभरातून पॉझिटिव्ह गोष्टी घडत असतात, 90% गोष्टी सगळ्या निगेटिव्ह घडत असतात दिवसभरामध्ये. 10% गोष्टी ज्या काही असतात ह्या पॉझिटिव्ह घडत असतात. पण म्हणजे मला असं वाटतं की एक 50 किलो लोखंड निगेटिव्ह गोष्टी आणि 1 तोळा सोनं. ते दिसायला 1 तोळा सोनं एवढंच दिसतं, परंतु त्याची व्हॅल्यू, त्याचं मूल्य खूप जास्त असतं. त्याच्यामुळं 90% जरी निगेटिव्ह गोष्टी झाल्या तरी 10% ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या 1 तोळा सोनं एवढ्या आहेत. त्या 50 किलो लोखंड गंजलेल्या लोखंडाकडे मी लक्ष देत नाही. ते 1 तोळा सोनं मला जास्त महत्वाचं वाटतं. त्याच्यामुळं त्याच्यातून ओव्हरकम होत असतो मी. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आणि त्यानंतर मग मी काही आपले जे प्रश्न श्रोत्यांकडून आलेले आहेत ते या ठिकाणी नक्कीच विचारेल. भिक्षेकरांचं ज्यावेळेस काउन्सिलिंग तुम्ही करता, प्रत्येक वेळेस तुम्हाला त्यांचं काउन्सिलिंग करावं लागत असेल, की एखादी गोष्ट पटवून देणे, की हे तुमच्यासाठी योग्य आहे. तुम्ही जर हे सोडलत आणि तुम्ही जर एखादी रोजगार मिळवण्याच्या दिशेने तुम्ही काम केलं, जसं तुम्ही सांगितलं, की आपण कशा पद्धतीने त्यांना मदत करू शकतो. भीक न देता मदत करून त्यांना स्वावलंबी बनायच्या दिशेने. त्याचा आज एक खूप महत्वाचा शब्द आहे, जो भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सुद्धा सांगितले, की आत्मनिर्भर भारत, सेल्फ रिलायंट त्यांना बनवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय प्रयत्न करता येतील. तर मग कशा पद्धतीने त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय प्रयत्न आज सोहम ट्रस्टच्या माध्यमातून सुरू आहेत, काय सांगाल? त्यांना कन्व्हिन्स करणे, काउन्सिलिंग करणे. आता काउन्सिलर जी मंडळी ज्यांना काउन्सिलिंग म्हणजे काय, काउन्सिलर असतील स्वतः, जर कोणी ऐकत असेल तर त्यांना माहिती आहे त्या काउन्सिलिंगचे काहीतरी एक विशिष्ट टप्पे असतात. तुम्ही कसं बोलायचं, कसं वागायचं किंवा काय. परंतु या सगळ्या गोष्टी असतात त्यात नाही तेवढ्या मेंटेन करतायत. मी अगदी खरं सांगायचं तर मी साम, दाम, दंड, भेद हे 4ही गोष्टी सगळ्या वापरतो. समोरची व्यक्ती, मला खूप गुंड मंडळी भेटतात, मला दारुडे भेटतात, मला त्या पद्धतीने मला त्यांच्याशी वागायला लागतं. आता एक गंमत म्हणून सांगतो मी तुम्हाला की एक क्रॉनिक अल्कोहोलिक म्हणजे अतिशय 24 तास दारूच्या नशेत असणारी एक व्यक्ती होती. मी तिला कन्व्हर्ट करायचा प्रयत्न, मला वाटत होतं की कन्व्हर्ट होईल म्हणून, पण सतत दारूच्या नशेत असल्यामुळे बोलता यायचं नाही मला. त्यावेळेला मग मी त्याच्या लेवलला जाण्याचा प्रयत्न करतो. मग मी त्याला म्हटलं की मला पण दारू आवडते, तू कुठली पितो? मग त्याने मला सांगितलं कुठली पितो. मग त्याला म्हटलं आपण दोघं एकदा बसूयात आणि मग आपण दोघं दारू पिऊयात. एक त्या लेवलला की त्याच्याशी कनेक्ट होणं त्यावेळेला मला गरजेचं होतं. त्याच्यामुळे मी त्याच पद्धतीने त्याच्याशी केलं आणि त्याला शेवटी मी फायनली त्याला चहाचा व्यवसाय टाकून दिला. तो आता चहा एका ठिकाणी विकतो. तर त्यावेळेला मला ते सगळं करावं लागतं. किंवा समोरची व्यक्ती ज्या भाषेत बोलेल, एखादी आजी असेल, प्रेमळ असेल, मी तिला मग तिचा नातू होऊन, तिला लाडी-गोडी लावून, तिच्या पदरानं माझं तोंड पुसवून, मग तिला असं जवळ घेऊन मिठी मारून, आजी, आजी, म्हातारे, म्हातारे करून तिला प्रेमाने हे करतो. दाम, मी सांगितलं की लोकांना कामाला लावून पैसे देतोय. दंड, भेद जो काही असेल, काही गुंड मंडळी सुद्धा मला भेटतात. मी मुळात साताऱ्याचा आहे आणि साताऱ्याची जी मंडळी आहेत, प्रत्येक गावाचं एक वैशिष्ट्य असतं. साताऱ्याची जी मंडळी आहे ती अशी नारळासारखीच आहेत. दिसताना वरून अशी दिसतात, आतून मऊ असतात.
मग ज्या वेळेला जेव्हा मला एखादी गुंड प्रवृत्तीची व्यक्ती येते, त्याचा तो रोप दाखवायला लागतो, त्यावेळेला मी तो सातारी बाणा दाखवतो. आणि त्यावेळेला मग त्यांनी एक शिवी जर मला दिली असेल तर मी त्याला 4 शिव्या ऐकवतो आणि मी तुझा बाप आहे हे मी त्याला दाखवतो. थोडक्यात काय, रस्त्यावरती इतक्या अशा काही विचित्र परिस्थिती येत असतात. प्रत्येक वेळेला प्रेमाने मायेने वागून जमत नाही. तर बरीचशी गुंड मंडळी याच्यामध्ये आहे जी भीक मागायला लागलेली आहे. ती मला तलवारी अमुक तमुक याचा त्याचा धाक दाखवतात. त्यावेळेला मला मग अं, काय म्हणूयात आपण, की अगदी एवढं मवाळ राहून मला चालत नाही. मी तुझा बाप आहे मला त्याला दाखवायला लागतं. अदरवाईज माझा टिकाव तिथे या रस्त्यावरती लागला नसता. मी तुमच्यातला आहे, 100% तुमच्यातला आहे. परंतु तुम्ही जर माझ्यावरती कुरघोडी करत असाल तर मी तुमच्यावरचा बाप आहे हे मला त्यांना दाखवून द्यावंच लागतं. या पद्धतीने त्यांना ज्या भाषेत समजेल, जर शिवीच्या भाषेत समजत असेल तर त्याला शिव्यांच्याच भाषेत मी समजावतो. ज्या आजीला, आईला, त्या मुलाच्या आणि नातवाच्या भूमिकेतून जर मला बोलायचं असेल तर मी ती भूमिका, थोडक्यात त्या भूमिका चेंज कराव्या लागतात आणि त्या वेळच्या भूमिका माझ्या बदलत असतात. म्हणजे आता जर मला कोणी म्हणत असेल, तुम्ही जसं म्हटलं संत, तसं जर मला तुम्ही कदाचित दीड तासानंतर बघितलं तर तुम्ही म्हणाल हा एक नंबरचा गुंड आणि नालायक माणूस आहे. असं होऊ शकतं कारण मला भूमिका बदलावी लागते प्रत्येक वेळेला. मला तीच भूमिका प्रत्येक वेळेला तिथं ठेवून चालत नाही. अशा पद्धतीने त्यांना जसं समजेल जमेल तसं. आय एम व्हेरी प्राऊड कुणालजी आणि राजश्रीताई की सध्याच्या करोनाच्या काळामध्ये रक्तदान, आता जी फटाफट मरतायत ना कुणालजी, ही फक्त 2 गोष्टी करोनाच्या काळामध्ये माणसं जी मरतायत ह्या 2 गोष्टींमुळे, तर ऑक्सिजनची कमतरता आणि दुसरं म्हणजे रक्ताची कमतरता. आणि लोक आता रक्तदान करायला जात नाहीयेत. नॉर्मल लोक जी पूर्वी जात होते रक्तदान करायला हौसेने वाढदिवसाच्या दिवशी किंवा याच्या दिवशी, त्यावेळेला ती जात होती, परंतु आता जात नाहीयेत. ही जगातली पहिली घटना असावी माझी खराट्या पलटण की 40-50 भीक मागणारे लोक एका वेळेला टी शर्ट घालून, गॉगल घालून रस्त्यावरती झाडू मारतात, साफ करतात. ही जगातली पहिली घटना असावी. आणि दुसरी घटना ही की माझी जी भीक मागणारी जी गुंड प्रवृत्तीची मंडळी आहे त्यांना मी त्यांच्या भाषेत पटवून दिलं आणि मी या लोकांकडनं रक्तदान करायला घेऊन जातो. मी दर शुक्रवारी 10-10, 20-20 ची बॅच माझ्या गाडीत भरतो आणि या लोकांना घेऊन जातो आणि ही लोक रक्तदान करतात. आणि या लोकांनी केलेल्या रक्तदानामुळे 76 आयसीयू मध्ये आत्ता जातील की मग जातील आणि रक्त नसल्यामुळे आत्ता जातील की मग जातील अशा केसेस जे करतात, अशा 76 केसेस वाचवलेल्या आहेत आम्ही म्हणजे माझ्या भिक्षकारांनी. जी नक्कीच एक मंडळी अभिमानाची गोष्ट म्हणावी लागेल तर ही डॉक्टर जगातली पहिली साहेब. घटना असेल. नक्कीच वेळेअभावी आपल्याला एक श्रोत्यांचे प्रश्न घ्यायचे आहेत. 6 मिनिटांचाच कालावधी आपल्याकडे बाकी आहे. माफी मागतो डॉक्टर, आपले खूप आपल्याकडे सांगण्यासाठी खूप गोष्टी आहेत, पण आपल्या वेळेअभावी सगळेच विषय कव्हर करता येत नाहीयेत. चालेल चालेल. आपल्याला जो एखादा महत्वाचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी कव्हर करायचा होता की कोणतीही मोठी गोष्ट करायची असेल तर त्यासाठी एकटाच व्यक्ती सर्व काही करू शकत नाही. त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी समाजाची मदत आपल्याला घ्यावी लागते. पण डॉक्टरांच्या बाबतीमध्ये वन मॅन शो आपण पाहतो की एखादे डॉक्टर मी जसं पाहिले आहेत की त्यांची एक चांगलीशी गाडी असते, मग एक माणूस उतरतो, मग तो डॉक्टर साहेबांचा दरवाजा उघडतो, मग डॉक्टर येतात, मग ओपीडी सेक्शन, हे सगळे मी असं पाहिलेलं आहे. पण डॉक्टरांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस प्रत्यक्ष रूपाने मी डॉक्टरांचं सगळं पाहिलं तर अगदी एक साधीशी बाईक ते घेऊन त्या ठिकाणी येतात, त्या भिक्षकांची सेवा करतात, दिवसभर ते त्या ठिकाणी त्यांची सेवा करत असतात. तर खरं व्यक्तिमत्व, रिअल लाईफ हिरो खरं म्हणावं लागेल डॉक्टर तुम्हाला. श्रोत्यांचा एक प्रश्न आहे, मुळात तो मला सुद्धा या ठिकाणी जाणून घ्यायचा आहे की डॉक्टर मनीषा सोनवणे यांचं सुद्धा एक खूप मोठं योगदान तुमच्या या कार्यामध्ये आहे. त्यांच्या संदर्भात सुद्धा तुम्ही सांगा की ते आपली त्यांची ओळख कशी झाली आणि आयुष्याची खऱ्या अर्थानं सुरुवात कशी झाली, हा माझा एक प्रश्न. आणि दुसरा सुद्धा की कुटुंबातील आपल्या सदस्यांबद्दल सुद्धा सांगा की आपला मुलगा आहे, त्याचं नाव सोहम, आणि आपला सोहम ट्रस्ट वरनं आपण त्याचं नाव ठेवलं असं आम्हाला माहिती मिळाली. तर ह्या सर्व गोष्टी करत असतानाच त्याला कसा अनुभव आला, अगदी थोडक्यामध्ये तुम्ही सांगा. माझ्या बायकोचं नाव मनीषा. ज्यावेळी मी जॉब सोडला त्यावेळेला तिचं एका ठिकाणी जॉब चालू होता, तिचे काही इन्कम चालू होतं, माझं काही इन्कम होतं, पण माझं इन्कम खूप 10 पटीनं होतं तिच्या. 6 ते 7 लाख रुपये इन्कम मला दर महिन्याला मिळायचं मला. ज्यावेळी मी जॉब सोडायचा विचार केला, तिला म्हटलं मी सोडू का नको, काय करू? तर ती म्हटली की तू सोड जॉब, खूप आपल्याला पैसा कमी मिळणार आहे त्यावेळेला, कारण माझं इन्कम तुझं इन्कम एवढं नाहीये,
पण हरकत नाही, आपण ज्या चैनीच्या गोष्टी ज्या आहेत, चैनीच्या वस्तू ज्या आहेत, आपण ह्या कमी करू. गरजेच्या गोष्टी खूप कमी आहेत आणि गरजेच्या गोष्टी जेवढ्या आहेत, घालायला कपडे, जेवायला 2 वेळचं जेवण जे काही तेवढा तर पैसा मी मिळवू शकते. आणि तू सोड बिनधास्त जॉब. जगातली कुठली बाई म्हणणार नाही असं, की तुझा 7 लाखाचा पगार इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन मधला महाराष्ट्राचा प्रमुख असणारा माणूस तू सोड जॉब आणि जाऊन बस बेकारांमध्ये रस्त्यामध्ये. कुठलीही जगातली बाई म्हणणार नाही. परंतु ती म्हटली, त्याच्यामुळे माझा तिला एक स्त्री म्हणून सलाम आहे, सॅल्यूट आहे. ती आहे म्हणून मी आहे. आज ती माझं घर सांभाळते. कुणालजी, राजश्रीताई, घरातला कर्ता पुरुष म्हटल्यानंतर पुरुष असतो ही एक आपली एक हे आहे. परंतु माझ्या घरातला कर्ता पुरुष माझी बायको आहे, डॉक्टर मनीषा सोनावणे. आणि ती माझी बायको नाहीये फक्त, तर ती माझी आई सुद्धा आहे, ती माझी बहीण सुद्धा आहे, ती माझी मैत्रीण सुद्धा आहे. सगळ्या भूमिकांमध्ये ती, आणि ती माझ्या मुलाची आई सुद्धा आहे. या सगळ्या भूमिका ती करते आणि या व्यासपीठावर माझा तिला सलाम आहे. तिच्यामुळं आम्ही आहोत. आणि मी जे काही काम करतोय भिक्षकारांचे, ऍक्च्युली ती बॅकबोन आहे आणि ती पाठीमाग याच्यामध्ये आहे. माझे वडील डॉक्टर आहेत, माझी आई गृहिणी आहे, माझा भाऊ एका इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन मध्येच वकील आहे, तो लीगल याच्यामध्ये तो आहे. आणि माझी बहीण दीप्ती सोनावणे, ती एक सिरियल ऍक्ट्रेस आहे. सध्या तुझ्यात जीव रंगला नावाचं जे काही एक सिरियल चालू होतं, त्याच्यात चंदा नावाचं कॅरेक्टर करणारी जी काही एक अशी खोडसाळ एक बाई होती, ती माझी बहीण दीप्ती सोनावणे. हे माझं घराचं बॅकग्राऊंड. माझं मुलाचं नाव आहे सोहम. सोहम म्हणजे सोशल हेल्थ अँड मेडिसिन. त्याच्यावरूनच माझ्या मुलाचं मी नाव ठेवलं सोहम. तो खरं तर आता 12वीला आहे आणि त्याने डॉक्टर व्हावं अशी माझी इच्छा आहे, अपेक्षा आहे, बंधन नाहीये. मी त्याला एकच सांगितलंय की मी तुला डॉक्टर झाल्याच्या नंतर दवाखाना टाकायला मी तुला पैसे देऊ शकत नाही. मी तुझ्या नावावर नाहीये काय माझ्याकडे आत्ता पैसे की मी तो डॉक्टर झाल्यानंतर मी तुला काहीतरी देईन. परंतु माझे भिक्षेकरी जे काय माझ्यावरती प्रेम करतात, ह्या प्रेम केलेल्या माझ्या म्हाताऱ्या माणसांनी प्रेम केलेल्या ज्या काही एफडी आहेत, ह्या सगळ्या एफडी मी माझ्या मनामध्ये जपून ठेवलेत. तू जेव्हा डॉक्टर होशील त्यावेळेला ह्या प्रेमाची एफडी मी सगळ्या तुझ्या नावावरती त्या सगळ्या ट्रान्सफर करणं असं सांगितलंय. आणि त्याला एकच सांगितलंय मी की सेवा करायला डॉक्टरच होण्याची काहीच गरज नसते. तू जगातला कोणीही झालास तरी चालेल, तू सेवा करू शकतोस. तू जर वकील झालास, या लोकांच्या केसेस मोफत लढ. तू जर कारकून झालास तर सरकारच्या योजनांना मोफत सांग. आणि तू जर हमाल झालास, या लोकांची ओझी जी आहे ती फुकट उचलून दे. तू जर भंगी झालास तर हे लोक जिथं घाण करतील ती घाण साफ करून दे. नॉट नेसेसरी की तुला सेवा करायला. लोक मला म्हणतात डॉक्टर, आम्ही डॉक्टर नाही हो, नाहीतर सेवा केली असते. अरे डॉक्टरनं काय मागता घेतलंय का सेवा करायचा? तुम्ही ज्या ठिकाणी आहात, जिथं आहात, तिथं तुम्ही सेवा ती करू शकता. आणि मी माझ्या मुलालाही तेच सांगितलं, तू भंगी झालास ना, हरकत नाही माझी, पण भंगी इतका मोठा भंगी व्हायचा की लोकांनी जगात म्हटलं पाहिजे की भंगी असेल तर सोहमसारखा भंगी असला पाहिजे. इतकं तू त्या क्षेत्रात नाव कम. तू हमाल हो, चालेल मला, पण लोकांनी म्हटलं पाहिजे की हमाल असेल तर सोहमसारखा हमाल असावा. आणि अशा पद्धतीने मी त्याच्यावरती ते त्याला सांगितले, ते त्याला पटलंय. आणि आय होप की तो जर डॉक्टर झाला तर माझं हे काम तो पुढे नेईल. तो भंगी झाला तरी माझी काही हरकत नाहीये. मी त्याला तेच डोक्यात घातलेलं की तू जेव्हा भंगी होशील, बाकीची कामं कर, तू 4 पैसे पण कमव, परंतु ह्यांची कामं जी काय, ह्यांची घाण जी काही आहे ही तू साफ आणि स्वच्छ करून दे माझ्यासाठी. खूप मोठं कार्य आहे डॉक्टर तुमचं. खरंच रिअल लाईफ हिरो आज तुम्ही झालात. आणि मुळात आम्ही इतक्या लोकांचं रोज ऐकतो, इतके दिग्गज मान्यवरांचा आम्ही त्यांची मतं ऐकत असतो, पण आपले जे विचार आहेत, खरंच एक सॅल्यूट आहे आपल्या कार्याला की आपण आज जे सोहम ट्रस्टच्या माध्यमातून भिक्षेकरांसाठी तुम्ही सेवा करत आहात. आणि आज तुम्ही आम्हाला वेळ काढून श्रोत्यांसाठी नक्कीच एक माहिती देईल की डॉक्टरांचा खूप बिझी शेड्यूल असतो, पण त्यातही त्यांनी आपल्याला वेळ दिला, त्यांचे विचार आपल्या व्यासपीठावरती मांडलेत, त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद या ठिकाणी मी देतो. राजश्रीताई आणि राजश्री कुणाल टॉक्स या मराठी युट्यूब चॅनलच्या वतीने डॉक्टरांचे मनापासून खूप खूप आभार. त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा. आज या ठिकाणी इथंच थांबूयात आणि आणखी काही प्रत्यक्ष डॉक्टरांच्या जिथे ते सेवा करतात त्या ठिकाणी जाऊन त्यांची मुलाखत घेण्याचा योग नक्कीच आला तर नक्की आम्ही तो व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड करू. तोपर्यंत आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलच्या खाली कमेंट नक्कीच करायला विसरू नका. मनापासून खूप खूप धन्यवाद डॉक्टर. थँक्यू सर, थँक्यू.